पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। लखपती दीदी कार्यक्रमासाठी मोदींचा जळगाव दौरा आहे। उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला बचत गटाशी मोदी संवाद साधणार। मोदीच्या जळगाव दौऱ्यासाठी सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूया। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। लखपती दीदी या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या कार्यक्रमाची या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी नरेंद्र मोदी उद्या हे 11:30 वाजताच्या दरम्यान जळगाव जिल्ह्यात येणार असून लखपती दीदी या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार असून यांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। मात्र गेल्या 2 दिवसापासून जळगाव शहरात पावसाने हजेरी लावल्याने प्रशासनाची या ठिकाणी तारांबळ उडालेली दिसत आहे। प्रशासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तयारीसाठी कंबर कसली होती, मात्र 2 दिवसापासून पावसाने हजेरी लावल्याने या ठिकाणी प्रशासनाची तारांबळ उडालेली आहे। पाऊस मोठ्या प्रमाणात येत असल्याने या मैदानावरती मोठ्या प्रमाणात चिखल तयार झाला आहे। तो चिखल मिटवण्यासाठी या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने मुरुम टाकल्या जात आहे, खडी टाकल्या जात आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। तर या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे ते पाहूया। तर मोदींचं ट्विट काय आहे ते पाहूया। लखपती दीदी संमेलनात सहभागी होण्यासाठी उद्या महाराष्ट्रात जळगाव येथे जाण्यास उत्सुक आहे। या कार्यक्रमात 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतील। ही योजना महिला सक्षमीकरणाला चालना देण्यात ही योजना महत्त्वाची भूमिका बजावते। बचत गटासोबत काम करणाऱ्या लक्षावधी महिलांना लाभ देण्यासाठी 2500 कोटी रुपयांचा निधी जारी केला जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।